चला सगळ्यांचं वेलकम आणि आपण डायरेक्ट सुरू करतोय ब्लड रिलेशन, कुठलाही वेळ न घेता. चला ब्लड रिलेशन खूप लोकांनी बहुत असा हवा फैला के रखा है की हे खूप जड जातं किंवा खूप हार्ड आहे. नाही, बिलकुल नाही. फक्त 3 कंडिशन शिकायचं आहे. एक आपण शिकणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कंडिशन बेस असेल, एक असेल कोडेड फॉर्म असेल आणि तिसरं म्हणजे पॉइंटिंग फॉर्म असतं. बस एवढं 3च आहे. आणि पॉइंटिंग फॉर्म थोडंसं जड जात असेल पण काही नाही, आपण स्वतःशी लिंक लावून बघायचं, एकदम सोपं आहे. अच्छा, आता या ब्लड रिलेशनला कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचं हे तर आपण चालू करू. पण माझा आवाज क्लिअर आहे का? कारण मी लाईव्ह आहे. माझा आवाज क्लिअर आहे का हे एकदम मला चेक करू द्या आणि डायरेक्ट आपण मग आपल्या लेक्चरला थोडंसं पुढे ढकलूयात. मग चलो, तुम्ही बॉस माय फ्रेंड. ठीक आहे, तो लेक्चर लाईव्ह आहे, टेन्शन नाही लिहिणार मेरे दोस्त. चला बघा, आता यामध्ये तुम्हाला मेलला जर दर्शवायचं असेल, मेल म्हणजे मी एखाद्या पुरुषाबद्दल सांगतोय. अच्छा, हे नाही सांगितलं मी, आय थिंक की कुठल्या एक्झामला टार्गेट करतोय. बँक असू द्या, SSC असू द्या, कुठलीही एक्झाम द्या, कुठलीही XYZ कुठली एक्झाम द्या, तुम्हाला प्रत्येकाला हे काम होतील. मेल असेल तर मेलला तुम्ही ट्रायंगल दाखवू शकता, प्लस दाखवू शकता, M दाखवू शकता. मी सांगतोय की तुम्ही काय दाखवू शकता. ठीक आहे, जे ट्रेंडिंग चालू ते तुम्हाला घेऊन जातोय. आणि जर तुम्हाला फिमेल बरं का, फिमेल आणि हा मानया मेल फिमेल, ठीक आहे, याला काय म्हणतात, इथं तुम्ही सर्कल दाखवू शकता, मायनस दाखवू शकता, ठीक आहे, किंवा तुम्ही F दाखवू शकता. डिपेंड ऑन तुम्हाला काय दर्शवायचं आहे हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही बेस्ट वेने तुम्हाला जे दर्शवायचं ते तुम्ही दर्शवा. अच्छा, आता आपल्याला एखाद्या फॅमिलीला जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल, आपण समजा एखाद्या फॅमिलीला काय करतोय, रिप्रेझेंट करतोय, शो करतोय, दाखवतोय, तर काय करणार, अतिशय एकदम सोपं. अच्छा, आपण नेहमी आपल्या बालिशपणामध्ये सतत विचारलं असेल, साहजिकपणे आहे, कोंबडी आधी का अंड आधी? बरोबर आहे, कोंबडी आधी का अंड आधी? काय म्हणतात की काय अंड आधी मग कोंबडी आधी? सेम आपली गती. म्हणजे काय की आधी आपले आजोबा की आपण काय असतात ना, म्हणजे काय की म्हणजे आजोबा म्हणजे काय रे, ग्रँडफादर. बरोबर आहे, ही ग्रँडफादर आहे, हे काय आहे, ग्रँडफादर आहे. आणि ग्रँडफादरचं लग्न कोणासोबत होत आहे? ग्रँडमदर सोबतच होणार. लक्षात ठेवा, यामध्ये आपण जे लग्न लावणार आहे, इथं मेल टू मेल, फिमेल टू फिमेल लग्न लागत नाही. म्हणजे सांगण्याचा अर्थ कळत आहे ना. म्हणजे बघा, आता आपल्याला लग्न लावायचं तर आपण काय करणार, प्लस दाखवणार आणि प्लस दाखवून आपण काय करू, सर्कल दाखवू, म्हणजे फिमेल झाली. बरोबर आहे. आता ही कोण आहे, ग्रँडमदर आहे आपली, ही कोण आहे, ग्रँडमदर आहे. बरोबर आहे. आता ग्रँडमदर आहे आणि मग यांचा एखादा प्रोडक्ट तयार होतो, आपण एक प्रोडक्टच आहे. बरोबर आहे. आता यांचा एक प्रोडक्ट तयार होतो, तो म्हणजे कोण रे, आपले आई वडील असतील, राईट, आपले आई वडील. अच्छा, यांच्या खाली जो आई वडील दाखवायचा ना आपल्याला, तो असा दाखवावा लागेल, म्हणजे हे आपले वडील. हे कोण आहे, हे आपले वडील आहे. मी तुम्हाला सगळे बेसिक सांगतोय की कसं रिप्रेझेंट करते. त्यानंतर बिलकुल टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला एक असे क्वेश्चन देईल, तुम्हाला सांगेल की काय कुठल्या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करायचे. ठीक आहे, हे वडील आहे आणि वडिलांचं लग्न लावून दिलंय, ही झाली आपली आई. बरोबर आहे, म्हणजे फादर आणि हे मदर. कळलं इथपर्यंत? आणि इथून आपण तयार होतो, चिंटू पिंटू रिशू XYZ कोणीतरी तयार होतंय. आणि बघा, मग कोण तयार होणार, आपण तयार होणार. बरोबर आहे. हा आपला भाऊ आणि ही आपली बहीण. बघा, बहीण दाखवते म्हणजे मी गॅप ठेवलेला आहे. तुम्ही इक्वल सुद्धा दाखवू शकता, पण इक्वल दाखवलं तर यार वेस्ट ऑफ टाइम आहे. टाइम वेस्ट करायचं नाही आपल्याला, मग काही दाखवू नका, म्हणजे समजून जातं हे भाऊ बहिणी. कळलं इथपर्यंत? म्हणजे हे नॉर्मल फॅमिली डायग्राम काय तयार होते, म्हणजे हा सन असेल आणि डॉटर असेल, EAUGSTR. कळलं? ग्रँडफादर, ग्रँडमदर, फादर, मदर, डॉटर, सन. इथपर्यंत क्लिअर असेल, आय होप तुम्हाला कळत असेल. अच्छा, आता आपल्याला जर क्वेश्चन कुठल्या पद्धतीने, बघा हे या पद्धतीचं एक जनरेशन आहे, डायग्राम तुम्हाला दिसत असेल. अच्छा, आपल्याला जर एखादा प्रश्न दिला असेल, ठीक आहे, आपल्याला काय दिलं असेल, समजा एखादं सेंटेन्स दिलं असेल, मी तुम्हाला एकदम बेसिक टू बेसिक घेऊन जातोय, अगदी बेसिक पासून घेऊ आपण, टेन्शन घेऊ नका यार. ठीक आहे, आता आपल्याला समजा काय दिलंय की ए इज द फादर ऑफ बी, म्हणजे काय म्हटलंय की ए हा पिता आहे, ए हा फादर आहे, कोणाचा, बीचा. कोणाचा, बीचा. म्हणजे ए हा फादर आहे. अच्छा, फादर म्हणजे मेल. अच्छा, आता यामध्ये आपल्याला जेंडर माहिती का नाही, जेंडर माहिती नाही म्हणजे काय, बघा, ए हा फादर आहे, ए हा फादर आहे, अरे कोणाचा, बीचा. म्हणजे फादर म्हणजे मेल असेल. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगलाच एक प्रश्न विचारला मी, बालिशपणा व्हायला, कुठला रे, कोंबडी आधी का अंडा आधी? अरे पप्पा आधी की तुम्ही आधी? पप्पा आधी ना, मग तुम्ही आले ना. म्हणजे फादर येतील आधी, म्हणजे ए हा फादर आहे, कोणाचा, बीचा. ए इज फादर, म्हणजे याला कसं दर्शवणार, ए इज फादर, फादर मेल आहे म्हणजे ट्रायंगल दाखवलं. ए इज फादर ऑफ बी, बीचा फादर आहे कोण,
ए, म्हणजे कळलं. आणि बीचं जेंडर सांगितलं का नाही, जेव्हा सांगितलं नसेल तेव्हा प्लस मायनस दाखवून काय करायचं, मोकळं व्हायचं. प्लस आणि मायनस दाखवून काय करायचं, मोकळं व्हायचं. क्लिअर इथपर्यंत समज में आ रहा है मेरे दोस्त. पुढे बघा, पुढे म्हटलं की ए इज द मदर ऑफ बी. ए इज द मदर ऑफ बी म्हणजे ए ही आई आहे कोणाची, बीची. ए इज मदर ऑफ बी. काय म्हटलंय की ए ही आई आहे, आई अरे कोणाची, बीची. म्हणजे ए ही आई आहे, आई म्हणजे फिमेल, आणि फिमेल आणि आई कोणाची रे, बीची. पण बीचं जेंडर कन्फर्म आहे का, जेव्हा जेंडर कन्फर्म नसतं तेव्हा आपण काय करतो, प्लस किंवा मायनस दाखवतो. व्हेरी सिंपल. पुढे बघा, आता काय म्हटलं की ए इज द सन ऑफ बी. ए इज द सन ऑफ बी असं दाखवणार का, ए इज द सन ऑफ बी, नाही. ए हा सन आहे, मान्य आहे. सन म्हणजे मुलगा, हे तर क्लिअर आहे की हा ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा मेल आहे, ए हा मेल आहे, पण कोणाचा, बीचा. म्हणजे बीचा सन आहे कोण, कोण, ए. म्हणजे काय करणार आपण, आधी आपण दाखवणार बी. बीचं जेंडर माहिती करणे का, कारण की क्लिअर केलंय फक्त ए सन आहे बीचा, पण बीचं काय, बीचं सांगितलं का की बी फादर आहे, मदर आहे, नाही ना. म्हणजे जर फादर किंवा मदर असू शकतो. आणि पण ए काय रे, त्यांचा मुलगा आहे. ए काय आहे, त्यांचा मुलगा आहे. कळलं इथपर्यंत. बीचा प्रोडक्ट आहे. व्हेरी सिंपल, किती सोपं आहे ना. पुढे बघा, ए इज द सिस्टर ऑफ बी. एवढं बघा पहिले, ए इज सिस्टर ऑफ बी. ए ही सिस्टर आहे कोणाची रे, ए ही सिस्टर आहे बीची. क्लिअर आहे. बीचा आधुनिकपर्यंत माहिती का आपल्याला, नाही. पण पुढे वाचल्यावर लगेच कळतं. पुढे रीड करा, काय म्हटले की बी इज द ब्रदर ऑफ ए. काय म्हटले, बी इज द ब्रदर ऑफ ए. बी हा भाऊ आहे, अरे कोणाचा, एचा. म्हणजे कन्फर्म आहे, भाऊ म्हणजे मेल, भाऊ म्हणजे मेल. बी हा भाऊ आहे कोणाचा, मीचा. बघा, ए इज सिस्टर ऑफ बी आणि बी इज ब्रदर ऑफ ए. व्हेरी सिंपल, किती सोपं आहे ना रे. आपल्याला अशा पद्धतीने काय करता की हे डायग्राम जे आहे ते रिप्रेझेंट करता येतं. पुढे बघा, ए अँड बी आर ब्रदर्स. ए अँड बी हे काय आहे, भाऊ आहेत. अच्छा, भाऊ आहे का, बस. व्हेरी सिंपल. भाऊ म्हणजे मेल, म्हणजे दोन्ही मेल असतील ना रे. मेल इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत आय होप क्लिअर असेल. म्हणजे बघा, आता ए अँड बी आर ब्रदर्स आहे, म्हणजे ए आणि बी हे काय आहे, भाऊ आहेत, ब्रदर्स. व्हेरी सिंपल. या पद्धतीने दाखवा. आता पुढे बघा, ए इज द वाईफ ऑफ बी. ए ही वाईफ आहे कोणाची, बीची. ए ही वाईफ आहे, वाईफ आहे कोण रे, कोण वाईफ आहे, ए वाईफ आहे. ए इज वाईफ ऑफ बी, ऑफ बी. बी ची वाईफ आहे कोण, ए. म्हणजे ए ही बायको आहे कोणाची, बीची. अच्छा, प्लस लावतो, प्लस लावा तेव्हा आपण लग्न लावू शकतो. प्लस लावा बरं का, प्लस लावा तेव्हाच लग्न होईल. लग्न लावा कोणाशी, बीशी. अच्छा, मी म्हटलं की इथं मेल टू मेल, फिमेल टू फिमेल असं लग्न होत नाही. जे शब्द मी इथं नाही वापरू शकते, ठीक आहे. कळतं इथपर्यंत. म्हणजे फिमेल टू फिमेल, मेल टू मेल होणार नाही. म्हणजे आता ऑब्विसली जर बायको आहे, वाईफ आहे, तर कोण असेल रे, हजबंड. नवरा हा शब्द वापरू नका प्लीज, ठीक आहे. हा काय आहे, ए काय, ए काय फिमेल आहे, तर बी ऑब्विसली कोण असेल, मेल असेल. म्हणजे ए ही वाईफ आहे कोणाची, बीची. बी हा 100% काय आहे, मेल आहे. म्हणजे इथपर्यंत क्लिअर आहे. या पद्धतीने आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. म्हणजे कशा पद्धतीने परत सांगतो बघा, ए इज वाईफ ऑफ बी. ए ही बायको आहे, अरे कोणाची वाईफ आहे रे, ती बीची. व्हेरी सिंपल. या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. आओ मेरे दोस्तों आगे बढ़ते हैं. समझ में आ रही या नहीं आ रही मेरे दोस्त, आओ आगे देखो. पहले बेसिक समझून घ्या. बेसिक समज लोगे ना मेरे दोस्त, मजा आएगा. पुढे बघा, सीधी बात नो बकवास, डायरेक्ट आपण सुरू केलेलं आहे. पुढे बघा, ए इज द पॅटर्नल अंकल ऑफ बी. अच्छा, मी तुम्हाला हे सांगितलं का की पॅटर्नल मॅटर्नल नाही. मला सांगायचं होतं कसं, या एक्झाम्पलच्या थ्रू सांगितलं असतं तर लगेच कळतं. कारण की बरेच लोकांना कन्फ्युज होतो, सर पॅटर्नल काय, मॅटर्नल काय, कसं लक्षात ठेवायचं. काही सोपं आहे एकदम, आय मीन सगळं सोपं आहे, काहीच हार्ड नाही आहे. अच्छा बघा, पाठ करायची पण गरज नाही, म्हणजे काहीच पाठ करायची गरज नाही. पा 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 आलं म्हणजे काय, अच्छा पप्पाकडचे. मॅ मा मा मम आलं, बस माताजी म्हणजे मम्मीकडची. व्हेरी सिंपल आहे. म्हणजे काय रे, पॅटर्नल हे पप्पाकडचे असतील, मॅटर्नल हे आईकडचे असतील. सगळ्या बेसिक कन्सेप्ट जे तुम्हाला डायरेक्ट सांगितलं जातं, असं लिहून घ्या. काय म्हणतात, सन इन लॉ, काय म्हणतात अजून, डॉटर वगैरे एक्सेट्रा जे वर्ड आहे ते आपण सगळे इथंच क्लिअर करणार आहे. कळलं, डॉटर इन लॉ एक्सेट्रा हे जे वर्ड आहे आपण सगळे इथंच क्लिअर करणार आहे. बिलकुल टेन्शन घेऊ नका. पुढे बघा, ए इज द पॅटर्नल अंकल ऑफ बी. अच्छा, पॅटर्नल अंकल म्हणजे काय रे, पप्पाकडचे, म्हणजे पप्पाचा भाऊ असेल पॅटर्नल अंकल. म्हणजे ए इज पॅटर्नल अंकल ऑफ बी, म्हणजे एचं जेंडर माहिती आहे,
बरोबर आहे. बीचं जेंडर माहिती आहे का? नाही. बीचं जेंडर माहिती आहे का बाळा? म्हणजे काय रे, म्हणजे कसं दाखवणार? हा म्हणजे हे कोण? हे आपले फादर आहे, बरोबर आहे. आणि फादरचा मुलगा कोण? हा बी. बीचा जेंडर माहिती नाही. आणि पप्पाचा भाऊ कोण? हा आहे. व्हेरी सिंपल. बघा आला आता. ए इज पॅटर्नल अंकल ऑफ बी. किती सोपं आहे, कळलं? हे टच करा नका करू काय फरक पडत नाही, फक्त साईडला दाखवा. प्लस दाखवलं तर लग्न लागून जाईल आणि मेल टू मेल लग्न होत नाही ब्लड रिलेशन मध्ये. चला पुढे बघा काय म्हटले. ए इज द मॅटर्नल अंकल ऑफ बी. अच्छा मॅटर्नल सर, मॅटर्नल म्हणजे काय रे? मॅटर्नल म्हणजे हे मम्मीकडचे, आईकडचे. म्हणजे बघा आता काय, ए इज द मॅटर्नल अंकल ऑफ बी म्हणजे काय दाखवावं लागेल? आधी आपल्याला आई दाखवावी लागेल, आणि आईचा भाऊ इथे दाखवा, डझंट मॅटर, कुठेही दाखवा. बट माझी हॅबिट जी पडली ती राईट साईडची पडलेली असं मी ते दाखवतो. ठीक आहे. आता ए हा मॅटर्नल अंकल आहे. ए इज मॅटर्नल अंकल मेल असतो भाई मेरे दोस्त, मेल आहे. ए इज मॅटर्नल अंकल ऑफ बी. कोणाचा? अरे मामा येतो. कोणाचा? बीचा. म्हणजे आईचा मुलगा किंवा मुलगी असेल म्हणजे ए इज मॅटर्नल अंकल ऑफ बी. फरक देख लो मेरे भैया, समझ में आ रहा कि नहीं आ रहा? क्लियर आहे? चलो, हा माझा आवाज क्लियर असेलच यार, असं नाही की नाही कळत नसेल. चलो साइड में देख के जाना, देखना पड़ता है मेरे भाई. चलो बघा आता काय म्हटले, तुम्ही फास्ट सॉल्व करत बसा, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा. ए इज द ग्रँडफादर ऑफ बी. काय म्हटले? ए इज द ग्रँडफादर ऑफ बी. ए इज द ग्रँडफादर ऑफ बी. अच्छा ग्रँडफादर आहे. मग सर ग्रँडफादर तर मम्मीकडचे असतील आणि पप्पाकडचे असतील, मग कसं? बस दोन पॉसिबिलिटी आपण रेडी करू याची. बघा कशा पद्धतीने. ए इज ग्रँडफादर. आपण असं तर आजपर्यंत बोललो नाही, हे माझे पॅटर्नल ग्रँडफादर, मॅटर्नल ग्रँडफादर. आपण डायरेक्ट म्हणतोय बाबा माझे बाबा आहे, नाही तर आजोबा आहे. कळलं? म्हणजे बघा काय म्हणजे, आणि हिंदीमध्ये आपण त्यांना दादा किंवा नाना म्हणू शकतो. कळलं? दादा म्हणजे पप्पाकडचे, पप्पाचे पप्पा, आणि नाना म्हणजे नाना. मराठीत नाही, हिंदीतलं सांगतोय. नाना म्हणजे मम्मीचे पप्पा. पुढे बघा. ए इज द ग्रँडफादर ऑफ बी. ए इज द ग्रँडफादर ऑफ बी. अच्छा ए हा ग्रँडफादर आहे. कोणाचा? बीचा. म्हणजे कोण येणार? ए हा मेल. आता कळलं, ग्रँडफादर म्हणजे मेलच असतील ना यार. ए आला, हा ट्रायंगल मध्ये दर्शवलं, मग पप्पा येतील आणि हा बी येणार आपला प्लस किंवा मायनस मध्ये. बघा आता म्हणजे पप्पाचे पप्पा हे आपले कोण असतात? ग्रँडफादर. ए इज ग्रँडफादर ऑफ बी. क्लिअर आहे? बीचं जेंडर माहिती नाही, त्यामुळे प्लस मायनस दाखवून शो करायचं. अच्छा ग्रँडफादर हे मम्मीकडचे पण असू शकतं ना राव, मम्मीकडचे असू शकता की नाही? मग काय दाखवणार आपण? असंही दाखवू शकतो की ए असेल, मग मम्मीचा एखादा मुलगा किंवा मुलगी असेल बी. कळलं? इथपर्यंत कळलं? म्हणजे आता ही जी फिगर काढली ना मी, ही वाली जी फिगर काढली ही याला लागू होती. बघा ए इज मॅटर्नल ग्रँडफादर. बघा ए इज मॅटर्नल ग्रँडफादर ऑफ बी. मॅटर्नल म्हणजे मम्मीकडचे, बरोबर आहे ना? म्हणजे मम्मी आली, मम्मीचे पप्पा, आणि बघा मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे हा फिगर याला बरोबर लागू होता. आता कळलं इथपर्यंत? म्हणजे हे काढायची आता गरज नाही. बाकी हे दोन बघू बरं कसं करूयात. आता ए इज अ सन इन लॉ ऑफ बी. अच्छा बघा आता सन इन लॉ हा आला. आता काय करणार? सन इन लॉ म्हणजे काय रे? जावई ज्याला म्हणतो. ठीक आहे, जावई, ज्याला आपण काय म्हणतो? जिजू. ठीक आहे, पण आपल्या मम्मीसाठी काय असतील ते जिजू? सन इन लॉ असते. कळलं? जिजू, दाजी, दोनच आहे का? ए इज अ सन इन लॉ ऑफ बी. मग काय येणार रे? बघा आता कसं करणार? ए इज सन इन लॉ ऑफ बी. अच्छा सन इन लॉ आहे ना, म्हणजे आपल्याला ए हा सन इन लॉ आहे. कोणाचा? बीचा ना, म्हणजे पहिले आपल्याला बी दाखवावा लागेल. बीचं जेंडर माहिती नाही, तो प्लस किंवा मायनस असू शकतो, म्हणजे मेल किंवा फिमेल असू शकतो, बरोबर आहे. आणि बीची मुलगी आहे, एक बीची मुलगी दाखवली, आणि त्या मुलीचं लग्न लावलं कोणासोबत रे? ए सोबत. कोणासोबत लावलंय लग्न? ए. आता तयार झाला बघा की ए इज सन इन लॉ ऑफ बी. कळलं? झाला का जावई? बीचा जावई कोण आहे रे? ए आहे. व्हेरी सिंपल. अच्छा आता इथे बघा काय म्हटलंय, कळलं इथपर्यंत? पुढे इथे काय म्हटलं बघा. ए इज द डॉटर इन लॉ ऑफ बी. काय म्हटलंय? ए इज द डॉटर इन लॉ ऑफ बी. ए इज द डॉटर इन लॉ ऑफ बी. इथपर्यंत आय होप क्लिअर असेल. बेसिक जे आहे ते पूर्ण याच व्हिडिओमध्ये कन्सेप्ट मी तुमचे क्लिअर करून टाकेल, टेन्शन मत लो. अजून प्रश्न पण आपल्याला सॉल्व्ह करून बघायचे आहे. ए इज द डॉटर इन लॉ ऑफ बी. अच्छा असं म्हटलंय. अच्छा ए ही डॉटर इन लॉ आहे, सून आहे. डॉटर इन लॉ मीन्स सून आहे. अरे सून आहे कोणाची? बीची. म्हणजे असंच फिगर दाखवावं लागेल आपल्याला. बी आला,
बीचं जेंडर माहिती नाही, बी मेल असेल फिमेल असेल, पण आता बीचा एखादा मुलगा आहे, प्रोडक्ट आहे तो, बरोबर आहे, हा मुलगा आहे, बरोबर आहे, हा मुलगा आहे आणि त्या मुलाचं लावलं लग्न, कसं तरी लग्न लागलं बिचाराचं, बरोबर आहे, आणि लग्न लागलं कोणाशी, ए सोबत, कळलं. आता बघा ए बरोबर डॉटर इन लॉ झाली, बघा ए इज डॉटर इन लॉ ऑफ बी, ए इज डॉटर इन लॉ ऑफ बी, कळलं. ए ही कोणाची सून आहे, बीची, बीचा मुलगा, मुलाची वाईफ, वाईफ बीची झाली सून, व्हेरी सिंपल. आणि बीचं जेंडर माहिती नव्हतं म्हणून प्लस मायनस टाकून मोकळं झालं. अरे कितना इझी आहे यार. आय होप क्लिअर असेल. नोट करत चला, ठीक आहे, नोट करत चला. मी तुम्हाला हे बोललो नाही, पण नोट करत चला, ठीक आहे. नोट करते जाओगे तो बडा अच्छा होगा, ठीक आहे. नोट करायचं असेल तर करून घ्या, किंवा मागचे जे व्हिडिओ असतील ते तुम्ही एसेस घेऊ शकता नंतर, ठीक आहे. तुम्हाला अजून याचे नोट्स हवे असतील, क्वेश्चन हवे असतील प्रॅक्टिससाठी, तर टेलिग्राम चॅनलचं लिंक देऊन टाकेल मी हे सेशन झाल्यावर, लाईव्ह कडे झाल्यावर. मग तुम्हाला मला मेसेज करा किंवा टेक्स्ट करा, तुम्हाला प्रॅक्टिससाठी देऊन टाकेल, ठीक आहे. बघा आता इथे बघा इंग्लिशमध्ये बघा आधी काय म्हटलं की ए इज द आंट ऑफ बी, ए इज द आंट ऑफ बी, कळलं. पण मी याला फॅक्टर पाडून दिले की इथे एक आंटचा अर्थ आहे आत्या आणि इथे एक आंटचा अर्थ आहे काकू, कळलं. आत्या ही म्हणजे कोण रे, आत्या ही पप्पाची बहीण आहे, राईट. आणि काकू म्हणजे कोण रे, माहिती ना, काकाची बायको, काकाची वाईफ. पुढे बघा आता याला रिप्रेझेंट जर मला करायचं असतं तर मी कशा पद्धतीने केलं असतं, व्हेरी सिंपल आहे ना यार. काय केलं असतं बघा, ए ही बी ची आत्या आहे. अच्छा, आता आपल्याला इंग्लिशमध्ये समजा पेपर द्यायचा आहे, बरोबर आहे ना, तर इंग्लिशमध्ये ए इज आंट ऑफ बी, सर हे कसं कळेल की ही आत्या आहे, ही आत्या आहे की काकू आहे, हे कसं कळेल सर. हा, हे आपल्याला तेव्हा कळेल जेव्हा आपल्याकडे पूर्ण सेंटेन्स असेल तेव्हा. पण आता याला रिप्रेझेंट करायचंय ना, तर ते कसं रिप्रेझेंट करणार ते बघू आपण. बघा कशा पद्धतीने करू शकतो. ए ही बी ची आत्या आहे, मग काय करणार, आत्या म्हणजे कोण, पप्पाची बहीण. म्हणजे बघा ए ही आत्या आहे, ए इज द आंट ऑफ बी, ए इज द आंट ऑफ, ए आंट आहे, अरे ए फिमेल आहे म्हणजे ए ही फिमेल आहे, म्हणजे काय रे, ए ही फिमेल आहे, इथपर्यंत कळलेले. अच्छा, आपल्याला आत्या रेडी करायचंय, याच्या हिशोबाने आपल्याला काय करायचं, आत्याला रेडी करायचंय. म्हणजे आत्या कशी रेडी होणार, हे आपले पप्पा, पप्पाचे प्रोडक्ट आपण असू, प्लस किंवा मायनस आपलं जेंडर आपल्याला इथं कन्फर्म नाही आहे ना, इथं कन्फर्म नाही आहे याच्यामध्ये. आपल्याला रिअल लाईफमध्ये माहिती आहे, पण इथं माहिती आहे का, नाही, इथं नाही माहिती. म्हणजे ए इज द आंट ऑफ बी, म्हणजे बघा ए ही आत्या आहे कोणाची, बीची. बघा हे फादर झाले, हे आपण झालो, हे आपले पप्पा, पप्पाची ही बहीण, आणि पप्पाची बहीण आपली काय लागते, आंट लागते, आत्या लागते, कळलं. याच्यामध्ये आत्या, मावशी, भाई, दूर के रिश्तेदार एक्सेट्रा रिलेटिव्ह हे जे आपले काय लागतील, आंटच लागतील, आंटी लागते ज्याला आपण म्हणतो. क्लिअर इथपर्यंत. अच्छा, ही तर झाली आत्याची कन्सेप्ट. आता ए इज द आंट ऑफ बी म्हणजे काकू, ही काकूची कन्सेप्ट कशी आपण क्लिअर करणार, व्हेरी सिंपल. बघा आता आपल्याला दाखवावं लागणार काय, ए ही काकू आहे, ही ए इज आंट ऑफ बी, ए ही काकू आहे, अरे कोणाची, बीची. बीचं जेंडर माहिती नाही, पण काकू कसं दाखवणार आपण, आपल्याला आधी पप्पाला दाखवावं लागेल, बरोबर आहे. पप्पावरून कोण तयार होत आहे, भाऊ आपण तयार होतोय, म्हणजे प्लस किंवा मायनस आपला जेंडर इथं कन्फर्म नाही, कळलंय. अच्छा, पप्पाचा भाऊ असेल, पप्पाचा भाऊ आहे, पप्पाच्या भावाचं लग्न लावलं, ठीक आहे, आणि ही झाली काकू, काकू सोबतच लग्न लावलं बाळा, काकू लावलं, आणि काकू कोण रे, ही ए आहे. म्हणजे बघा आता ए इज आंट ऑफ बी म्हणजे ए ही बीची काकू आहे. आता आय होप पूर्ण डाऊट तुमचं क्लिअर झालं असेल. क्लिअर आहे, आय होप क्लिअर असेलच, ठीक है. बात अभी सर वो फूफा मौसा मामी उनका क्या, अरे सब अंकल में मुड़ेंगे रे भाई, काय को तुम टेन्शन ले रहे, सब करेंगे ना मेरे भाई, चलो, कळलं. बिलकुलही टेन्शन घेऊ नका. सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट जे विचारलं जातं ते यावरच विचारलं जातं, तर मी तेच घ्यायचा इथं प्रयत्न केलेला आहे, आणि आय होप तुम्हालाही कळत असेल, ठीक आहे. चलो आगे बढ़ते फ्रेंड, ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. 100 सबस्क्रायबर आपले व्हायला आले आता, सो थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत होते आणि सपोर्ट करताय, तुम्हाला आवडत पण आहे व्हिडिओ. चलो आता आपण काय करू की डायरेक्ट प्रश्न जे आहे, जे एक्झाम मध्ये कसे कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. बघा मराठी थोडा अवॉइड करा, इंग्लिशमध्ये आपण जाऊया. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, मी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि वाचताला इंग्लिशमध्ये. आपल्याला पेपर इंग्लिशमध्ये द्यायचा आहे. इंग्लिश फार तर खूप सोपं जातं, प्रचंड सोपं जातं. मी आहे, टेन्शन घेऊ नका. बघा इन अ फॅमिली, एका परिवारात, एका कुटुंबात, ए इज द हजबंड ऑफ बी. आता जसं जसं दिलं तसं तसं फक्त नोट करत जायचं. काय म्हटलंय की ए इज द हजबंड ऑफ बी. ए हा हजबंड आहे बाळा, ए हा हजबंड आहे. हजबंड म्हणजे हजबंड काय आहे, मेल आहे, मेल, हजबंड आहे ना. ए हा हजबंड आहे,
कोणाचा? बीचा. कोणाचा? बीचा. अच्छा, बीचं जेंडर सांगितलंय का? नाही, पण लग्न लावलंय बी सोबत, ऑब्विसली बी कोण आहे? कोण आहे? फिमेल आहे. कोण आहे? फिमेल आहे. अच्छा, मी सांगितलं तुम्हाला की ते मेल टू मेल, फिमेल टू फिमेल लग्न लागत नाही. समज में आया मेरे दोस्त? व्हेरी नाईस. पुढे बघा, ए इज हजबंड ऑफ बी. इथपर्यंत आय होप क्लिअर असेल ही कंडिशन. आय होप क्लिअर असेल ही कंडिशन. बघा आता, सी इज द सन ऑफ ए. सी हा सन आहे कोणाचा? एचा. सी हा सन आहे. सी इज द सन ऑफ ए. सन ऑफ सरदार. सी इज सन ऑफ ए. सी हा सन आहे कोणाचा? एचा. सी हा मुलगा आहे. सन आहे कोणाचा? एचा. सी हा मुलगा आहे, एचा आहे. ज्याचा मुलगा त्याच्या खाली लिहा, काही प्रॉब्लेम नाही, इथे लिहू शकता तुम्ही. कळलं? पुढे बघा, सी इज द सन ऑफ ए. इथपर्यंत आय होप ही पण कंडिशन क्लिअर असेल. पुढे बघा, डी इज द डॉटर ऑफ बी. डी ही डॉटर आहे कोणाची? बीची. डी ही डॉटर आहे 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 बीची. इथपर्यंत आय होप क्लिअर असेल. ज्याचा प्रोडक्ट त्याच्याच खाली आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. पुढे बघा, एफ इज द डॉटर ऑफ जी. एफ ही डॉटर आहे. एफ ही डॉटर आहे. एफ इज द डॉटर ऑफ जी. एफ ही डॉटर आहे. एफ ही डॉटर. आता बघा ना, ही इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे प्रेझेंट करता येईल का? नाही. जे आपल्याला माहिती नाही, कन्फर्मेशन नाही, ते साईडला लिहून घेतोय. एफ इज डॉटर. एफ ही डॉटर आहे. एफ इज द डॉटर ऑफ जी. म्हणजे जी ची डॉटर आहे कोण? एफ. जी ची डॉटर आहे कोण? एफ. म्हणजे एफ ही डॉटर म्हणजे फिमेल आणि जी ची डॉटर आहे. जीचं जेंडर अजून माहिती नाही. प्लस मायनस लिहा नका, लिहू, फरक पडत नाही, कारण की आपल्याला ते असं पण इथे रिप्रेझेंट करायचंच आहे. पुढे बघा काय म्हटलंय, सी इज द फादर ऑफ एफ. सी इज द फादर ऑफ एफ. अच्छा, आता क्लिअर आहे की सी हा मेल आहे, म्हणजे सी फादर आहे, मेल आहे, म्हणजे हा सी आहे, हा फादर इथे, म्हणजे हा फादर आहे एफचा, म्हणजे ही एफ इथे येणार, ही एफ इथे येणार. आणि इथं म्हटलं होतं की एफ इज द डॉटर ऑफ जी. एफ ही डॉटर आहे जीची, म्हणजे कन्फर्म आहे की आता ही कोण आहे? जी फिमेल आहे. म्हणजे कळलं का? सीचं लग्न कोणाशी लागलंय? जी सोबत लागलंय, म्हणजे कन्फर्म आहे की जी इज एफ इज डॉटर ऑफ जी, म्हणजे कन्फर्म आहे की सी इज फादर ऑफ एफ. आता एकदम क्लिअर आहे. या पद्धतीने फॅमिली डायग्राम जी आहे ती तयार होते. आणि बघा आता प्रश्न सॉल्व्ह करून बघू. हाऊ इज ए रिलेटेड टू एफ. हाऊ इज ए रिलेटेड टू एफ. एचा एफ शी संबंध काय? म्हणजे ए हा एफचा काय लागतो? ए हा एफचा काय लागतो? तर काय लागतो? तो पॅटर्नल ग्रँडफादर लागतो. काय लागतो? पॅटर्नल ग्रँडफादर. म्हणजे पप्पाचे पप्पा हे पॅटर्नल ग्रँडफादर. सॉरी, हे नाही, पप्पाचे पप्पा हे आपले कोण? पॅटर्नल ग्रँडफादर. समजा इथं हा जो ए जर जीच्या वरती असता तर ऑब्विसली हा ए जो असता ना, हा जीचा फादर असता, मग हा मॅटर्नल झाला असता. पण हा पप्पाचे पप्पा आहे, म्हणजे कोण होणार? आपले पॅटर्नल ग्रँडफादर. व्हेरी सिंपल. पुढे म्हटलं की हाऊ इज सी रिलेटेड टू बी. हाऊ इज सी रिलेटेड टू बी. सीचा बीशी कसा संबंध आहे? सीचा बीशी कसा संबंध आहे तो प्रश्न बघा. आता सीचा बीशी संबंध काय दिसतोय? सी बीचा काय लागतो बाळा? आता हा जो सी आहे हा बीचा काय लागतो? बीचा काय लागतो? सन लागतो. काय लागतो? सन लागतो. व्हेरी सिंपल. बघा ना, ए बी आणि त्यांचा प्रोडक्ट कोण आहे? सी आणि डी. म्हणजे आता सी बीचा काय लागतो? सन, मुलगा. व्हेरी सिंपल. पुढे बघा, पुढे काय म्हटलंय? पुढे म्हटलंय की हाऊ इज जी रिलेटेड टू बी. जीचा बीशी कसा संबंध आहे? जीचा बीशी कसा संबंध आहे विचारला. जीचा बीशी कसा संबंध आहे? म्हणजे जर सीची बायको आहे जी आणि सी यांचा मुलगा आहे, ए आणि बीचा मुलगा कोण आहे? सी. मग जी कोण आहे? ऑब्विसली सून आहे. कोण आहे? सून, म्हणजे डॉटर इन लॉ. कोण आहे? डॉटर इन लॉ, म्हणजे सून आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक है मेरे दोस्त, चलो. तो 2 लोग देख रहे हैं मेरे को, डोंट नो ये लोग कौन है. अच्छा लग रहा है. ठीक है, छोटा सा चैनल है आपले यार. आई एम हैप्पी. एक दिन 2 मिलियन लोग देखेंगे. चलो कोई बात नहीं, हसी मजाक होती. ए इज डॉटर ऑफ बी. ए इज डॉटर ऑफ बी म्हटलं. आता बघा हा प्रश्न, ए इज डॉटर ऑफ बी. जे दिलंय, जो दिखता है ना मेरे दोस्त, उसको साथ में लिखते जाओ. लिखते जाओगे तो बड़े अच्छे से आपका तरीका जो है डेव्हलप होगा. ए इज डॉटर ऑफ बी म्हणजे ए ही डॉटर आहे. ए ही डॉटर आहे कोणाची? बीची. ए ही डॉटर आहे बीची. ए ही डॉटर आहे. ब्लॅक ले लो मेरे भाई, ब्लॅक ले लो. ए इज डॉटर ऑफ बी. ए ही डॉटर आहे. अरे ए डॉटर आहे कोणाची? बीची. ए इज डॉटर ऑफ बी. बीचं जेंडर अजून माहिती नाही. ठीक आहे, पुढे बघू. बी इज मदर ऑफ सी. बी ही मदर आहे. अच्छा, कळलं आता की बी काय आहे? मदर आहे. मदर आहे कोणाची? सीची. म्हणजे कोणाची मदर आहे? सीची. म्हणजे कन्फर्म आहे की ए ची आई बी आहे आणि बीचा हा मुलगा किंवा मुलगी असू शकतो सी. अजून कन्फर्म
नाही. पुढे म्हटलं काय की डी इज ब्रदर ऑफ सी. डी इज ब्रदर ऑफ सी. डी हा ब्रदर आहे कोणाचा? सीचा. अच्छा तुम्ही इथे लिहू शकता, इथे लिहू शकता, डझंट मॅटर. मी इथे लिहू शकतो की डी हा भाऊ आहे कोणाचा? सीचा. म्हटलंय बघा ना, डी इज ब्रदर ऑफ सी. डी हा ब्रदर आहे कोणाचा? सीचा. व्हेरी सिंपल. पुढे बघा काय म्हटलंय की देन हाऊ इज डी रिलेटेड टू ए. डी चा ए शी संबंध काय? डी एचा काय लागतोय? अरे डी एचा काय लागतोय बघा ना, बी ए ची आई आहे, ए आणि डी हे काय आहे? सिबलिंग्स आहे, भाऊ बहिणी. सी चा जेंडर माहिती नाही, प्लस मायनस आहे. म्हणजे आता डी चा आणि एचा का संबंध काय? म्हणजे डी एचा काय लागतोय? मग डी चा ए शी कसा संबंध आहे? म्हणजे हाऊ इज डी रिलेटेड टू ए काय लागतो? भाऊ लागतो. म्हणजे डी एचा काय लागतो? प्रश्न बघा काय म्हटलंय की हाऊ इज डी रिलेटेड टू ए. डी रिलेटेड टू ए. डी एचा काय लागतो? तर ब्रदर लागतो. लक्षात ठेवा. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. चलो पुढे बघा. बघा किती फास्ट प्रश्न सॉल्व्ह होत आहे ना. आता आपण एकदम फास्ट मध्ये सॉल्व्ह करूया. पुढे बघा, पी इज क्यूज ब्रदर. काय म्हटलंय? पी हा क्यूचा भाऊ आहे. पी हा क्यूचा भाऊ आहे. पी इज क्यूज ब्रदर. क्यूचा भाऊ आहे. पी भाऊ आहे. पी भाऊ आहे कोणाचा? क्यूचा. क्यूज ब्रदर. क्यूचा. क्यूचा जेंडर अजून माहिती नाही. पी इज क्यूज ब्रदर. पुढे बघा, आर इज क्यूज मदर. आर ही मदर आहे. अरे कोणाची? क्यूची. कोणाची? याची, क्यूची. आर इज क्यूज मदर. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. पुढे बघा, एस इज आर्स फादर. एस इज आर्स फादर. याला थोड़ा खाली येऊ, ये बड़ा जनरेशन जाएगा. काय म्हटलंय की पी इज क्यूज ब्रदर. पी इज क्यूज ब्रदर. ठीक आहे, पी इज क्यूज ब्रदर. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. पी हा भाऊ आहे क्यूचा. पुढे म्हटलंय की आर इज क्यूज मदर. आर ही क्यूची आई आहे. आर ही क्यूची आई आहे. क्लिअर आहे. आर ही क्यूची आई आहे. आर ही क्यूची आई आहे म्हणून वरती बसवलं. पुढे म्हटलंय एस इज आर्स फादर. एस हा आरचा फादर आहे. म्हणजे आरचा पण पप्पा कोण आहे? फादर कोण आहे? एस आहे. फादर आहे म्हणजे मेल आहे, फिमेल नाही, मेल आहे. कळलं? म्हणजे ट्रायंगल दाखवला आपण. आणि म्हटलं की टी इज एस मदर. टी ही एस ची आई आहे. टी ही आई आहे कोणाची? एस ही. बस जो दिखाया वो उसको बेचो ऊपर जल्दी जल्दी. ठीक है, जितने जल्दी भेजेंगे हाँ समझ जाओ. टी इज एस मदर. टी इज एस मदर. आणि म्हटलं की हाऊ इज पी रिलेटेड टू टी. पी चा टी शी संबंध कसा आहे? या पी चा टी शी संबंध कसा आहे? बरोबर आहे ना. म्हणजे काय असेल? तो ग्रेट ग्रँडसन असेल. ग्रेट ग्रँडसन. पणतू ज्याला आपण म्हणतो, पणतू, नातू नाही, पणतू. म्हणजे काय असेल? पी. म्हणजे हा काय? पी चा टी शी संबंध. म्हणजे पी टी चा काय लागतो? ग्रेट ग्रँडसन लागेल. काय लागेल? ग्रेट ग्रँडसन. ज्याला काय म्हणतो? पणतू म्हणतो आपण. कळलं? आई होप इथपर्यंत क्लिअर असेलच. समझ में आया दोस्त? मजा आ रहा है भाई? चलो अभी से खाली आधा घंटा भी नहीं हुआ है, 27 मिनट हुआ है खाली. टिके रहो मेरे दोस्त. अभी बहुत अच्छे क्वेश्चन करने हैं. बेसिक करून घ्या, खूप फायदा होईल तुमचा, प्रचंड फायदा होईल. या एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ॲडव्हान्स लेवलचे पण प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल. टेन्शन घेऊ नका. मेन्स लेवलचं जे आहे ते आपण काय करू? उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहे. टेन्शन घेऊ नका. पण मला जसं जसं वेळ भेटेल तसं मी अपडेट करत जाईल. कारण यार ऑफलाईन पण बॅचेस चालू असतात, सो वेळ भेटत नाही. आणि लवकरच मी तुमच्यासाठी एक ॲप लॉन्च करेल. त्याच्यावर बघू मग काय करता येईल. पुढे बघा, ए इज द सिस्टर ऑफ बी. काय म्हटलंय? ए इज द सिस्टर ऑफ बी. ए ही सिस्टर आहे. अरे कोणाची? बी ची. कन्फर्म आहे ना आता? ए इज सिस्टर ऑफ बी. ए ही सिस्टर आहे कोणाची? बी ची. व्हेरी सिंपल. पुढे बघा, बी इज ब्रदर ऑफ सी. बी हा भाऊ आहे. अरे कोणाचा? बी हा भाऊ आहे. बी इज ब्रदर ऑफ सी. बी हा भाऊ आहे कोणाचा? सीचा. म्हणजे बी ब्रदर म्हणजे मेल आहे. भाऊ आहे कोणाचा? सीचा. तुम्ही इथे लिहा, काही फरक पडत नाही. अच्छा पुढे बघा, सी इज सन ऑफ डी. काय म्हटले? सी हा सन आहे. अरे सन आहे कोणाचा? सन आहे हा सी. सी सन आहे कोणाचा? डीचा. सी हा सन आहे. अच्छा सीचा पण जेंडर क्लिअर आहे आता. सी हा सन आहे कोणाचा? डीचा. अच्छा तुम्ही डी इथं कुठेही बसवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जसं सांगितलं तसं बसवलं ना तर एकदम सोपं जातं. ठीक आहे. आता डी हा सी हा सन आहे डीचा. अच्छा आता डीचा अजूनही आपल्याला जेंडर माहिती नाही. मदर आहे की फादर आहे? मदर आहे की फादर आहे? बरोबर आहे. आता विचारलं काय की हाऊ इज डी रिलेटेड टू ए. डी हे ए चे काय लागतात? मदर की फादर? आता ऑप्शन बघा काय आपल्याकडे काय? ग्रेट. आता ग्रँड डॉटर, ग्रेट ग्रँडसन असेल का? नाही, हे तर बिलकुल नसेल. आता ऑप्शन मध्ये काय की मदर आहे.
आपल्याकडे इथं काय की फादर आणि मदर, म्हणजे कन्फर्म आहे की डी कोण आहे आता, मदर आहे. म्हणजे कन्फर्म कोण आहे आता, मदर आहे. म्हणजे क्लिअर आहे, डी काय आहे, मदर आहे. कळलं, म्हणजे प्लसचा आता काही संबंध नाही आहे. ऑप्शन वाईज पण आपल्याला काय आहे कळत जातं की काय करायचं आहे काय नाही. समझ में आ रहा है मेरे दोस्त? आओ बघा बघा, आय होप जास्त घाई होत नसेल, मला सगळ्या गोष्टी क्लिअर असेल. तर कमेंट बघायला मला साईडला जावं लागतंय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चलो, बी इज ब्रदर ऑफ ए. बघा आता हा प्रश्न थोडासा सिक्युअर व्हावा लागेल तुम्हाला. आता बी इज द ब्रदर ऑफ ए, काय म्हटले, बी इज द ब्रदर ऑफ ए. बी हा भाऊ आहे. बी हा भाऊ आहे कोणाचा, एचा. इथपर्यंत क्लिअर आहे. अच्छा, अँड आणि बी इज ओनली सिस्टर. बी ची एकुलती एकच बहीण आहे असं म्हणता येते. बी इज ओनली सिस्टर इज मदर ऑफ सी. बी इज ओनली सिस्टर इज मदर ऑफ सी असं म्हटलंय. अच्छा, बी हा भाऊ याचा आणि बी ची एकुलती एकच बहिणी, एकुलती एकच बहिणी, एकुलती एकच बहिणी कोण आहे ती, ती कोण आहे, ती मदर आहे कोणाची, सी ची. ती काय कोण आहे, ती मदर आहे कोणाची, सी ची. म्हणजे कन्फर्म हीच असेल, ही मदर असेल, ही मदर आहे. म्हणजे हीच ती सिस्टर आहे. बी ची एकुलती एक सिस्टर हीच आहे आणि मग सी, मदर ऑफ सी. व्हेरी सिंपल. आता विचारलं की डी इज मॅटर्नल ग्रँड मदर ऑफ सी. मॅटर्नल ग्रँड मदर ऑफ सी कोण रे, डी. डी मॅटर्नल ग्रँड मदर आहे म्हणजे कोण रे, मम्मीकडची. म्हणजे ही मम्मी, मम्मीची मम्मी, मम्मीची मम्मी कोण, मॅटर्नल ग्रँड मदर डी. म्हणजे बघा ना, डी इज मॅटर्नल ग्रँड मदर ऑफ सी. बरोबर आहे ना. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. बघा मग काय म्हटलंय की हाऊ इज ए रिलेटेड टू डी. एचा डीशी काय संबंध आहे, एचा डीशी संबंध काय, म्हणजे ए डीची काय लागते, व्हेरी सिंपल आहे. काय लागते, डॉटर, मुलगी लागते. आहे ऑप्शन मध्ये डॉटर आहे. व्हेरी सिंपल. क्या चाहिए मेरे दोस्त, आप क्या चाहिए, क्या क्लियर है. चल, प्रत्येक गोष्टी हळूहळू जाऊ द्या, टेंशन घेऊ नका. जो चल रहा है चलने दो, आराम से चलने दो. अभी तो बहुत क्वेश्चन करने हैं हमें. ठीक है, एक एक क्वेश्चन आपण करूया. चलो बघा, ई इज द सिस्टर ऑफ बी. हे सगळे क्वेश्चन हे आपल्यामध्ये काहीतरी पॅटर्न क्रिएट करता, तो त्यामुळे लक्षपूर्ण द्या. ई इज द सिस्टर ऑफ बी. ई ही सिस्टर आहे कोणाची, बीची. ई ही सिस्टर आहे कोणाची, बीची. ई इज द सिस्टर ऑफ बी. इथपर्यंत क्लिअर असेल. पुढे बघा म्हटलंय की ए इज द फादर ऑफ सी. ए हे फादर आहे कोणाचे, सीचे. अच्छा, आता रिलेशन माहितीने साईडला लिहून घ्या. ए इज द फादर ऑफ सी. ए फादर आहे, अरे कोणाचे, सी चे. साईडला लिहून घेतले आपण. ए इज द फादर ऑफ सी. कळलं इथपर्यंत. येस. पुढे म्हटलं काय की बी इज द सन ऑफ सी. बी हा सन आहे. बी हा सन आहे कोणाचा, सीचा. बी हा सन आहे कोणाचा, सीचा. बी हा सन आहे सीचा. कळलं इथपर्यंत. बी हा सन आहे. आता बीचं पण जेंडर कळलं की बी हा सन आहे कोणाचा, सीचा. आय होप इथपर्यंत कळलं असेल. आणि सीच्या वरती कोण जातोय, हा ए आहे. ठीक आहे. पुढे हाऊ इज ए रिलेटेड टू ई. ए ईचा काय लागतो, ए ईचा काय लागतो. अच्छा बघा, हे तर हे कोण असेल, हे कोण असेल, मदर किंवा फादर असेल. डोंट नो, आपल्याला माहिती नाही. आपण कन्फर्म करून घेऊ एकदा. ई इज सिस्टर ऑफ बी. ई इज सिस्टर ऑफ बी. ठीक आहे. त्यानंतर आले काय, ए इज फादर ऑफ सी. ए इज फादर ऑफ सी. बी इज सन ऑफ सी. व्हेरी गुड. बी इज सन ऑफ सी. आणि विचारलं की हाऊ इज ए रिलेटेड टू ए. एचा ईशी संबंध काय, म्हणजे ए ईचा काय लागतो, ए ईचा काय लागतो, ग्रँड फादर लागतो. बरोबर आहे ना, पप्पा किंवा मम्मी. आणि हे भाऊ बहीण असतील. आणि ए ईचा काय लागतो, मग ग्रँड फादर लागेल. व्हेरी सिंपल, ऑप्शन सी. कितना सोपं आहे. आओ भैया आओ, आराम से चलता है. दे बघा, आता हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. हे प्रश्न मी तुम्हाला देतो सॉल्व्ह करायला प्रॅक्टिसला. याचा आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. किती नंबरचा प्रश्न आहे हा, 11. आता तुम्हाला काही काही प्रश्न देतो मी तुम्हाला सॉल्व्ह करायला. ठीक आहे. हा 11 नंबरचा एक प्रश्न घ्या. त्यानंतर हा 12. ठीक आहे. सेम आहे काय, नाही अलग आहे. अरे अलग अलग प्रश्न. ठीक. हा एक प्रश्न घ्या. आय होप स्क्रीनशॉट मारून झाला असेल आणि याचा आन्सर द्या. चलो आता हे बघूया. 2 प्रश्न दिले होते, बेसिक यार, येऊन जाईल तुम्हाला. बघा काय म्हटलंय, एफ इज द ब्रदर ऑफ ए. बघा पहिली कंडिशन काय, एफ इज द ब्रदर ऑफ ए. एफ हा भाऊ आहे. एफ हा भाऊ आहे बाळा कोणाचा, एफ इज द ब्रदर ऑफ ए. एफ
इज ब्रदर ऑफ ए. ठीक आहे, एचं जेंडर अजून माहिती नाही. पुढे बघा काय म्हटलंय की सी इज द डॉटर ऑफ ए. सी इज द डॉटर ऑफ ए. सी ही डॉटर आहे कोणाची? एची. सी डॉटर आहे, ही डॉटर आहे. डॉटर आहे कोणाची? एची डॉटर आहे. कोण? सी. म्हणजे याच्या खाली प्लस मायनस माहिती नाही अजून काय. पुढे बघू. के इज सिस्टर ऑफ एफ. के इज द सिस्टर ऑफ एफ. के ही सिस्टर आहे कोणाची? एफ ची. के ही सिस्टर आहे. के ही सिस्टर आहे कोणाची? एफ ची. बघा सिस्टर आहे. कळलं पर्यंत? आय होप कळत असेल. के इज सिस्टर ऑफ एफ. के ही सिस्टर आहे एफ ची. के ही सिस्टर आहे एफ ची. पुढे बघा. जी इज द ब्रदर ऑफ सी. काय म्हटलंय? जी इज द ब्रदर ऑफ सी. जी इज द ब्रदर ऑफ सी. जी हा ब्रदर आहे कोणाचा? सीचा. जी हा ब्रदर आहे सीचा. जी हा ब्रदर आहे. जी हा ब्रदर आहे कोणाचा? सीचा. व्हेरी सिंपल. भाऊ आहे म्हणजे एकमेकांच्या शेजारी. अजून याचं जेंडर आपल्याला माहिती नाही. आता विचारलं काय की हु इज द अंकल ऑफ जी. हु इज द अंकल ऑफ जी. आता जीचा अंकल कोण आहे? जीचा अंकल कोण आहे? तर एफ आहे. कोण आहे? एफ आहे ऑप्शन. व्हेरी सिंपल. कळलं? हे आंट असेल, ही मदर किंवा फादर असेल म्हणजे कन्फर्म हा कोण आहे? अंकल आहे, मामा आहे. व्हेरी सिंपल. अरे कितना सोपा आहे भाई. कळलं पर्यंत? चलो. काका येणार नाही. काका येऊ शकत नाही. ते काका बिलकुल येणार नाही कारण की इथे बघा, इथं हा आपण इथे काका किंवा मामा म्हणू शकतो. काका किंवा मामा. ठीक आहे, काका किंवा मामा म्हणू शकतो कारण की याचं जेंडर आपल्यालाच माहिती नाही, त्यामुळे आपण त्याला काका किंवा मामा म्हणू शकतो. व्हेरी सिंपल. चलो. बाकी इंग्लिश मध्ये ते होतं बरोबर, अंकलच. करा बरं. काय म्हटले बघा. ए इज द फादर ऑफ बी. ए हा फादर आहे. ए इज फादर ऑफ बी. ए फादर आहे. अरे कोणाची? ए फादर आहे कोणाची? बीचे. बीचं जेंडर अजून आपल्याला माहिती. पुढे बघा. ए इज फादर ऑफ बी. पुढे बघा काय म्हटलं की सी इज द डॉटर ऑफ बी. सी ही डॉटर आहे कोणाची? बीची. सी डॉटर आहे बीची. सी ही डॉटर आहे म्हणजे बीच्या खाली येणार. सी डॉटर आहे बीची. व्हेरी सिंपल. सी इज द डॉटर ऑफ बी. व्हेरी सिंपल. सी ही मुलगी आहे कोणाची? बीची. पुढे बघा. डी इज द ब्रदर ऑफ बी. डी इज द ब्रदर ऑफ बी. डी हा बीचा काय आहे? भाऊ आहे. डी म्हणजे डी हा भाऊ आहे कोणाचा? बीचा. व्हेरी सिंपल. पुढे बघा काय म्हटले. ई इज द सन ऑफ ए. ई इज द सन ऑफ ए म्हणजे ई हा सन आहे कोणाचा? एचा. एचा मुलगा कोण आहे? ई आहे. व्हेरी सिंपल. ज्याचा प्रोडक्ट त्याच्या खाली. पुढे बघा. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन सी अँड ई. सी आणि ई मध्ये काय संबंध आहे? सी आणि ई मध्ये काय संबंध आहे? अच्छा बघा, हा बीचा अजून बीचं जेंडर माहिती होतं का आपल्याला? ए इज द फादर ऑफ बी. अरे यार हे फादर होतं, मी काय केलेलं? ए इज द. अच्छा ब्रदर. मी ब्रदर समजत होतो. सॉरी. ए इज द फादर ऑफ बी. ए हा फादर आहे. ए हा फादर आहे रे बीचा. सॉरी मी ब्रदर समजत होतो कारण की लाईट एवढं पडताना मला दिसतच नाहीये. ए इज द फादर ऑफ बी. ए हा फादर आहे. ए हा फादर आहे बीचा. सॉरी. ठीक आहे. ए हा फादर आहे बीचा. ठीक आहे. सी इज डॉटर ऑफ बी. सी ही डॉटर आहे बीची. सी इज द डॉटर ऑफ बी. सी ही डॉटर आहे कोणाची? बीची. सी ही डॉटर आहे बीची. सी ही डॉटर आहे बीची. व्हेरी सिंपल. आय होप आता इथपर्यंत क्लिअर असेल. 100% क्लिअर. कळलं? पुढे बघा. पुढे म्हटलं की डी इज ब्रदर ऑफ बी. डी इज ब्रदर ऑफ बी. डी हा भाऊ आहे कोणाचा? बीचा. डी हा भाऊ आहे. डी हा भाऊ आहे बीचा. अच्छा बीचा अजून जेंडर क्लिअर नाही केलेलं आहे. ठीक आहे. डी इज ब्रदर ऑफ डी इज ब्रदर ऑफ बी. व्हेरी गुड. पुढे बघा. ई इज सन ऑफ ए. ई इज सन ऑफ ए. ई हा सन आहे कोणाचा? एचा. ई हा सन आहे कोणाचा? एचा. म्हणजे याचे 3 प्रोडक्ट आहे एचे. ठीक आहे. व्हेरी गुड. ई इज सन ऑफ ए. ई इज सन ऑफ ए. ओके. त्यानंतर म्हटलं काय की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन सी अँड ई. सी अँड ई मध्ये काय रिलेशनशिप आहे? सी आणि ई मध्ये काय रिलेशनशिप आहे असं म्हटलंय. म्हणजे आता बी हा मदर फादर काही असू शकतो. ठीक आहे. मदर फादर काय असू शकतो कारण की इथं त्यांनी बीचं काही रिलेशन दिलेले नाही. बरोबर आहे ना? डी बीचा भाऊ आहे म्हणजे इथं काही असू शकतो. पण इथं बघा याच्यामध्ये हा अंकल आणि ही कोण असू शकते? नीस म्हणजे भाची असू शकते. म्हणजे कोण रे? हा मामा किंवा काका असू शकतो. ही भाची असू शकते. भतीजी जिथे बोलते म्हणजे काय रे? नीस अँड अंकल. ऑप्शन सी. व्हेरी सिंपल. अतिशय सोपं होतं. ठीक आहे. चलो.
फक्त माझी गडबड कुठे झाली, मी त्या फादरला ब्रदर ब्रदर समजत होतो, बाकी काही नाही. चलो हा, आता हे तुम्हाला येऊन जाईल, इझिली येऊन जाईल. आता मी थोडेसे जे टफ वाले प्रश्न ते घ्यायचा ट्राय करतो. त्याचा स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये. आय होप काढून झाला असेल. ठीक, चलो मी जसं हे पण येऊन जाईल, हे पण येऊन जाईल तुम्हाला. याचा पण आन्सर करा. ठीक आहे, आता किती नंबर आहे तुम्हाला? 15 आणि 16, 15 आणि 16, 15 आणि 16 हे करून दाखवा. त्यानंतर आपण पुढचं बघू. हा, हे वाला करून बघू. यामध्ये मॅटर्नल अंकल म्हटलेले आहे, हे तर तुमची गफलत होऊ शकते. हे करून दाखवू आपण. बघू आता. एक्स अँड वाय आर ब्रदर्स. काय म्हटले? एक्स अँड वाय भावंड आहे, सिबलिंग्स आहे ना, म्हणजे भाऊ आहे. एक्स अँड वाय आर ब्रदर्स, ब्रदर्स म्हणजे दोन्ही भाऊ, जेंडर कन्फर्म आहे. एक्स अँड वाय आर ब्रदर्स. आर इज फादर ऑफ वाय. आर हा फादर आहे कोणाचा? वायचा. आर हा फादर आहे वायचा. ठीक आहे, ज्याचं दिले त्याच्या वरती लिहा, म्हणजे सोपं जातं कळायला. एक्सच्या वरती लिहू शकता, पण ज्याचं दिलं त्याच्यात लिहा. आर इज फादर ऑफ वाय. आर हा फादर आहे वायचा. पुढे बघा. एस इज द ब्रदर ऑफ टी. एस इज ब्रदर ऑफ टी. एस हा ब्रदर आहे. एस हा ब्रदर आहे कोणाचा? टीचा. एस हा ब्रदर आहे. एस हा ब्रदर आहे कोणाचा? एस हा ब्रदर आहे कोणाचा? टीचा. ज्याचं इन्फॉर्मेशन आहे ते आपण साईडला लिहितोय. एस इज द ब्रदर ऑफ टी अँड मॅटर्नल अंकल ऑफ एक्स. अँड मॅटर्नल अंकल ऑफ एक्स म्हटले. मॅटर्नल अंकल ऑफ एक्स म्हटले. मॅटर्नल अंकल ऑफ एक्स म्हणजे मॅटर्नल अंकल ऑफ एक्स आहे कोण? एस. एस म्हटले कोण? बघा. एस इज ब्रदर ऑफ टी. अँड हा शब्द पहिल्या माणसाला रिप्रेझेंट करतो आणि हु असला तर दुसऱ्या माणसाला रिप्रेझेंट करतो. कळलंय? एस इज द ब्रदर ऑफ टी. एस इज ब्रदर ऑफ टी अँड मॅटर्नल अंकल ऑफ एक्स. मॅटर्नल अंकल म्हणजे मामा आहे कोणाचा? एक्सचा. कोण रे? हा एस. म्हणजे कन्फर्म ही टी काय रे? फिमेल आहे. आणि म्हणजे यांचं लग्न लागलं असेल, बरोबर आहे. आणि हा आहे, मग तेव्हा लग्न लागलं तेव्हाचा एस मामा तयार होईल ना. म्हणजे आता कन्फर्म आहे बघा काय, की एक्स अँड वाय आर ब्रदर्स. ठीक आहे, आर इज फादर ऑफ वाय, बरोबर आहे. आणि एस इज ब्रदर ऑफ टी, ब्रदर ऑफ टी अँड मॅटर्नल अंकल ऑफ एक्स. जोपर्यंत यांचं लग्न लागणार नाही, यांचं प्रोडक्ट तयार होणार नाही, लग्न लागल्याशिवाय हा मामा बनणारच नाही ना. कळलं की नाही? म्हणजे एस काय? हा मामा आहे कोणाचा? एक्सचा. व्हेरी सिम्पल आहे. झालं आता क्लिअर. आता विचारलं काय, की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन टी टू आर. म्हणजे टी आर ची काय लागते? वाईफ लागते ना. काय लागते? वाईफ लागते. आहे ऑप्शन नंबर 2. होप क्लिअर असेल. ठीक है, समझ में आ रही है मेरे दोस्त? चलो जायचं पुढे. कोई बात नहीं मेरे दोस्त, मेहनत करो, आगे बढ़ो. आओ आता मॅटर्नल अंकलला कसं रिप्रेझेंट करायचं हे तुम्हाला सांगितलं मी. इफ इज हजबंड ऑफ क्यू अँड आर मदर. होऊन जाईल. हे पण सोपं प्रश्न आहे. ठीक आहे, हे पण येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, तरी करून दाखवतो. काही काही बेसिक मध्ये तुम्ही अडायला नको. ठीक बघा. पी इज हजबंड ऑफ. हजबंड म्हटले पी इज हजबंड ऑफ क्यू. पी हजबंड आहे कोणाचा? क्यूचा. म्हणजे कन्फर्म आहे यांचं लग्न लागलं असेल. ठीक आहे, खूप जास्त मोठं झालंय, काय प्रॉब्लेम नाही. अँड आर इज द मदर ऑफ एस अँड क्यू. आणि आर ही मदर आहे कोणाची रे? आर ही मदर आहे कोणाची? एस आणि क्यू ची. आर ही मदर आहे. अँड आर इज मदर ऑफ एस अँड क्यू. म्हणजे एस ची आई कोण असेल? आर असेल. आर इज मदर एस अँड क्यू म्हणजे साईडला कोण असेल? एस असेल. एसचं जेंडर अजूनही आपल्याला माहिती नाहीये. एसचं जेंडर अजून आपल्याला माहिती नाही, पण क्लिअर आहे ना की पी इज हजबंड ऑफ क्यू. पी हा हजबंड आहे क्यूचा. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. कळलं इथपर्यंत? अँड आणि काय म्हटले की आर इज काय म्हटले? आर इज मदर. मदरच आहे ना हा, मदर. आर इज मदर ऑफ एस अँड क्यू. आर इज मदर ऑफ एस अँड क्यू म्हणजे हा भाऊ बहीण काही पण असू शकतो. एसचा जेंडर अजून माहिती नाही, पण बघा ज्याची आई त्याच्या वरतीच लिहून घ्या. व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ आर अँड आर टू पी. आरचा पीशी संबंध काय? आरचा पीशी संबंध काय? पीशी संबंध काय? म्हणजे बघा याची मुलगी याच्याशी लग्न लागले म्हणजे हा काय असेल? जावई म्हणजे सन इन लॉ आहे का? सन इन लॉ. अरे सॉरी, आरचं पीशी संबंध काय? पीशी नाही. आर पीची काय लागते? मदर इन लॉ लागते, सासू लागते. काय लागते? मदर इन लॉ, सासू. म्हणजे जर पी टू आर विचारलं असतं ना तर आपण सन इन लॉ बोललो असतो, पण आर टू पी विचारलं. इथे आर टू पी विचारले, सॉरी आर टू पी विचारले, पी टू आर ने विचारले. आर टू पी विचारले म्हणजे आर पीची काय लागते? मदर इन लॉ म्हणजे काय लागते? सासूबाई. चलो
आओ भैया बडे कलेश है सासूबाई की. चला आता हा बघा किती भारी प्रश्न आहे. मी याच क्वेश्चनचा वेट करत होतो की हा प्रश्न कधी येईल आणि कधी तुम्हाला एक्सप्लेन करेल, कारण हा खूप भारी प्रश्न आहे. बघा दिसतंय तुम्हाला, मी बघून घेऊ एकदा. ठीक आहे, वाचा बरं प्रश्न काय आहे. आय होप तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसत असेल. ठीक आहे, वाचा बरं प्रश्न. चला बघा, ए रीड्स अ बुक अँड फाइंड द नेम ऑफ द ऑथर फॅमिलियर. म्हणजे ए जो आहे तो बुक वाचतोय, एखादा अमुक तमुक बुक वाचतोय आणि त्याला हे सापडतं की जो 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 कोणी त्या बुकचा ऑथर आहे, त्या पुस्तकाचा जो कोणी लेखक आहे तो त्याच्या फॅमिलीमधला फॅमिलियर आहे. म्हणजे पुढे बघा, द ऑथर बी इज. आता बघा, द ऑथर बी इज आता म्हटलंय की काय, जो ऑथर जो लेखक आहे तो काय म्हटलंय, द ऑथर बी इज पॅटर्नल अंकल ऑफ सी. म्हणजे बी ऑथर जो हा बी आहे, हा ऑथर बी आहे, हा पॅटर्नल अंकल आहे कोणाचा, सीचा. पॅटर्नल अंकल म्हणजे हा फादर येणार आणि मग सी येणार इथे. म्हणजे बघा, द ऑथर बी इज पॅटर्नल अंकल ऑफ सी. पप्पाचा भाऊ आणि पप्पाचा भाऊ आपला काय लागतो, काका लागतो, पॅटर्नल अंकल. व्हेरी सिंपल. अच्छा आता काय म्हटलंय की सी इज द डॉटर ऑफ ए. आता म्हटलं काय की सी इज द डॉटर ऑफ ए. सी ही डॉटर आहे कोणाची, अच्छा डॉटर आहे, ही डॉटर आहे कोणाची, ए ची. म्हणजे हा कन्फर्म ए. कळलं इथपर्यंत, सी इज डॉटर ऑफ ए. आता विचारलं काय की हाऊ इज बी रिलेटेड टू ए. बी चा ए शी संबंध काय, बी एचा काय लागतो, ब्रदर लागतो. काय लागतो, ब्रदर लागतो. व्हेरी सिंपल, क्लिअर इथपर्यंत. अच्छा आता तुम्ही म्हटलं, तुमच्या मनात आलं असेल की सर इथे मदर पण असू शकले असते ना, कारण की इथं सी डॉटर ऑफ ए म्हटलंय, पण इथं म्हटलं काय की द ऑथर ऑफ द पॅटर्नल अंकल ऑफ सी. पॅटर्नल म्हटलं त्यांनी, पॅटर्नल म्हटलं म्हणजे हा कन्फर्म पप्पा होता. क्लिअर आहे. असे प्रश्न हे सॉल्व्ह करायचे असतात. व्हेरी सिंपल यार. ठीक आहे, हाऊ इज बी रिलेटेड टू बी एचा काय लागतोय, ब्रदर लागतो. बघा एकदम सोपी अशी छोटी डायग्राम होती, पण सॉल्व्ह करायला तर फार मजा येते. ठीक, चला आता हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण की तुमचं बेसिक एकदम क्लिअर केलेलं आहे मी. तर प्रॅक्टिसला पण तुम्हाला हे देतोय. प्रश्न सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा आणि काय आन्सर येते तुम्ही टेलिग्राम चॅनलचं मी लिंक देऊन टाकतो, तुम्ही जॉईन व्हा तिथे आणि मला आन्सर करा की सर याचा आन्सर असं या पद्धतीने आलं, ड्रॉ करून सांगा. नाहीतर मी शेवटी जाता माझा नंबर देऊन जाईल, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, प्रश्न स्क्रीनशॉट टाका आणि त्याचा आन्सर तुम्ही मेन्शन करा. मी सांगेल तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही. चला आता हा वाला बघू. ए बी सी डी ई अँड एफ आर द 6 मेंबर्स ऑफ अ फॅमिली. आता बघा काय म्हटले, नंबर ऑफ मेल्स. काय म्हटले, नंबर ऑफ मेल्स इज इक्वल टू नंबर ऑफ फिमेल. म्हणजे जेवढे फिमेल आहे तेवढेच कोण आहे, मेल आहे. म्हणजे किती फॅमिली रे, 6 आहे. म्हणजे जेवढे फिमेल तेवढेच मेल. म्हणजे काय रे, 3 मेल तर 3 फिमेल, 3 फिमेल 3 मेल, 3 मेल 3 फिमेल. म्हणजे नंबर इक्वल आहे. बघा काय म्हटले, ए अँड ई आर द सन ऑफ एफ. ए आणि ई सन आहे. ए अँड ई आर द सन्स म्हटलं. सन्स म्हणजे मेल असतील, म्हणजे कन्फर्म आहे की ए आणि ई हे सन आहे. कोणाचे बाळा, कोणाचे, तर एफ चे. एफ इथं दाखवून द्या वरती, होप कळत असेल तुम्हाला. पुढे म्हटलंय काय की बी इज सन ऑफ ए. बी हा सन आहे कोणाचा, एचा. सन म्हणजे मेल आहे, सन ए. म्हणजे बी इज सन ऑफ ए. बी हा मुलगा आहे कोणाचा, एचा. म्हणजे बी हा मुलगा आहे, बी हा सन आहे एचा. झाला, कन्फर्म आहे, बसली फॅमिली डायग्राम. पुढे बघा, डी इज मदर ऑफ टू. डी जी आहे ती 2 अपत्यांची आई आहे, म्हणजे मदर आहे. डी इज मदर ऑफ टू. मदरच म्हटलं ना, हा डी इज मदर ऑफ टू. 1 बॉय अँड 1 गर्ल. डी इज मदर ऑफ टू, 1 बॉय आणि 1 गर्ल. इथपर्यंत आय होप क्लिअर असेल. अच्छा विचारलं आता काय की हाऊ इज सी रिलेटेड टू ए. अच्छा आता पहिले बघा, 3 मेल 3 फिमेल झाले का. बघा आपल्याकडे हे 3 मेल झाले, मग कन्फर्म आहे यार की ही जी एफ आहे ना, ही फिमेल आहे. कन्फर्म आहे, कारण की बघा ना, नंबर ऑफ फिमेल आणि मेल आणि फिमेल इक्वल होते. कारण की बघा म्हटलंय की काय की नंबर ऑफ मेल इज इक्वल टू नंबर ऑफ फिमेल. म्हणजे कळलं,
पुरुषांची संख्या संख्या इतकी आहे, कोणाची? महिलांची संख्या. ठीक आहे, मराठी टाइप करताना हे झालेलं कारण की मी ट्रान्सलेट मारले त्याला, उसको छोडो, यहाँ पे ध्यान दो. काय की मेलची संख्या 3 आहे, आता आपल्याला फिमेल बसवायची आहे, बरोबर आहे. अच्छा, डी ही 2 मुलांची आई आहे. 2 मुलांची आहे म्हणजे कन्फर्म आहे रे, कन्फर्म आहे की काय हा तो एक मुलगा असेल, कन्फर्म हाच तो एक मुलगा असेल बी, म्हणजे ऑब्विसली यांना एक मुलगी असेल, यांना एक मुलगी असेल आणि यांचं लग्न कोणाशी लागलंय? याचं लग्न लागलं डीशी. आणि उरलेलं पर्सन कोण आहे आपल्याकडे? उरलेलं पर्सन कोण आहे? सी. म्हणजे आता क्लिअर आहे, व्हेरी व्हेरी क्लिअर आहे, व्हेरी व्हेरी क्लिअर आहे. आणि विचारलं काय की सी रिलेटेड टू आहे, सीचा याशी संबंध काय? सीचा याशी संबंध काय? सी याची काय लागते? काय लागते रे बाळा? डॉटर लागते. अरे किती सोपा होता, किती सोपं होता ना, आली मजा. बघा परत सांगतो काय केलेलं आहे, बघा परत सांगतो, टेन्शन घेऊ नका, परत सांगेल. 1 तास व्हिडिओ जरी झाला तरीही सांगेल मित्रा, टेन्शन घेऊ नको. म्हटलं काय की पुरुषांची संख्या आणि महिलांची संख्या, मेल आणि फिमेल दे आर इक्वल्स. ठीक आहे, दे आर इक्वल. सो दॅट्स वाय इथं आपण काय करणार आहे की मेलची संख्या आपल्याला भेटली होती ए ई बी. म्हटलं काय बघा ना, आता ए अँड ई आर सन ऑफ एफ. ए आणि ई हे सन आहे म्हणजे मेल आहे, मेल आहे, सन आहे कोणाचे? एफचे. अच्छा क्लिअर आहे. पुढे बी सन ऑफ ए, बी हा सन आहे कोणाचा? एचा. म्हणजे 3 मेल झाले, 3 मेल झाले म्हणजे एफ कन्फर्म आहे का ते फिमेल आहे, कारण की आपल्याला 3 मेल 3 फिमेल पाहिजे होती. ठीक आहे. अच्छा पुढे काय म्हटलंय की बी सन ऑफ ए, बी सन ऑफ ए, बी हा सन एचा आहे, ते क्लिअर आहे. पुढे बघा डी इज मदर ऑफ 2. डी ही 2 अपत्यांची आई आहे. डी इज मदर ऑफ 2. मी कन्फर्म नव्हतो हा बी आहे का कोण आहे माहिती का मला नाही, पण डी मदर आहे, मदर म्हणजे फिमेल. एक मुलगा आणि एक मुलगी, तिथे क्लिअर आहे. इथे बघा ना 1 बॉय अँड 1 गर्ल, बघा ना 1 बॉय 1 गर्ल, क्लिअर आहे. अच्छा आता हे तर मला क्लिअर होतं की 3 मेल झाले तर 3 फिमेल बसवायचे. अच्छा डी ला 2, एक मुलगा आणि एक मुलगी आहे, तर एक्स्ट्रा मुलगा तर आपण बसवू शकत नाही, एक्स्ट्रा मुलगा बसवू शकत नाही म्हणजे कन्फर्म हा जो मुलगा होता हा बी होता, हा मुलगा कोण होता? बी होता. म्हणजे याचा मुलगा असेल, याचा मुलगा असेल म्हणजे कन्फर्म बी याचा मुलगा होता, याचा मुलगा होता म्हणजे डीचं आणि याचं लग्न लागलं असेल तरच हा बी तयार झाला. आणि उरलेली व्यक्ती होती ती सी, तिला बसवलं आणि विचारलं आपल्याला तेच काय की सीचा याशी संबंध काय? सीचा याशी संबंध काय? तर सी याची काय लागते? डॉटर. कळलं ना? अरे बहुत सोपा यार, टेंशन मत लो इतना. ठीक आहे, बघा रात्रीची वेळ आहे. हाँ भैया बहुत भूख लगा है, जल्दी जल्दी खत्म करो यार. चला अजून शेवटचे 2 प्रश्न बाकी. एक प्रश्न आहे शेवटचा, अजून एक प्रश्न. ले लो भाई, ले लो. टार्गेट आज माझा आहे की मला हे संपवायचं आहे, बेसिक तर करूनच घ्यायचं मला. बघा each child in a family has at least 4 brothers. कमीत कमी प्रत्येक मुलाला किमान 4 भाऊ आणि 3 बहिणी आहे. प्रत्येक मुलाला 4 भाऊ आणि 3 बहिणी. भाऊ 4 भाऊ, प्रत्येक मुलाला 4 भाऊ आणि 3 बहिणी आहे. अच्छा मग आता विचारलंय काय की ऍटलिस्ट 4 brothers and 3 sisters, ऍटलिस्ट 4 brothers and 3 sisters. Then what will be the minimum number of children in the family? कमीत कमी, किमान, कमीत कमीचा अर्थ काय असतो? जास्तीत जास्त पण असतो. ठीक आहे. अच्छा आता पहिले हे बघा, each child in a family has at least 4 brothers. प्रत्येक मुलाला 4 भाऊ आणि 3 बहिणी आहे का? ठीक आहे, बघा प्रत्येक मुलाला 4 भाऊ आहे का? हा एक मुलगा आहे, या मुलाला 4 भाऊ आहे का? तुम्ही म्हणणार हो सर, बघा 1 2 3 4. अरे मूर्खा, बघा हा एक मुलगा आहे सेपरेट, याला साईडला काढलं, याला आता भाऊ किती? 1 2 3. 4 कुठून आले? प्रत्येक मुलाला 4 पाहिजे इथे, प्रत्येक मुलाला किमान 4 भाऊ, म्हणजे 1 वाढवू. आता बघा आता प्रत्येक मुलाला 4 भाऊ झाला का? या मुलाला 4 भाऊ आहे का? 1 2 3 4. या मुलाला 4 भाऊ आहे का? या मुलाला आहे का? 1 2 3 4. म्हणजे प्रत्येक मुलाला आता 4 भाऊ मिळत आहे. क्लिअर आहे? हा प्रत्येक भावाला 3 बहिणी आहे ना, बघा ना प्रत्येक भावाला 3 बहिणी आहे. 1 2 3. क्लिअर आहे? 3 बहिणी आहे. पण अजून बघा ना इथं म्हटलं काय, इच चाइल्ड इन अ फॅमिली हॅज ऍटलिस्ट 4 brothers अँड 3 sisters. म्हणजे या बहिणीला 3 बहीण आहे का? या एका बहिणीला नाही, 2 होते ना, 1 वाढवा ना, 1 बढ़ा दो. कळलं? आता बघा किती, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता विचारलं काय
की मिनिमम फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे, किती मेंबर आहे, 9. कळलं? व्हेरी सिंपल. समज में आ गया मेरे दोस्त. असं आहे, हे रिपीट करायची गरज नाही, थोडंसं मागे जाऊन परत बघून घ्या. ठीक, चलो बघा, सोपा प्रश्न आहे यार, एकदम अतिशय सोपा. ठीक, अरे कहाँ गया भैया, आ जाओ, क्यों ऐसे कर रहे हो तुम. ठीक, बघा हा वाला व्हेरी इंपॉर्टंट प्रश्न, व्हेरी इंपॉर्टंट प्रश्न. जाता जाता हा प्रश्न मी सॉल्व्ह करून घेणार आहे तुमच्याकडून. ठीक, बघा, दिसायला हा प्रश्न फार तुम्हाला मोठा वाटत असेल, किचकट वाटत असेल, बट नॉट एट ऑल. ऐसा कुछ है भी नहीं इसमें. फक्त वाचायचं आणि पुढे जायचं. बघा काय म्हटलं की इन अ फॅमिली देअर आर 1 ग्रँडफादर अँड 1 ग्रँडमदर. म्हणजे एक नॉर्मल बेसिक आपल्याला फिगर काढायचं आहे. एक ग्रँडफादर आहे आणि एक ग्रँडमदर आहे. म्हणजे कन्फर्म आहे ग्रँडफादर कधी तयार होतील, जेव्हा आपल्याला आपले आई वडील असतील ना, बरोबर की नाही. आई वडील म्हणजे वडील आणि ही आई. अच्छा, ही व्यक्ती ग्रँडफादर केव्हा तयार होईल, जेव्हा आपण तयार होऊ ना, म्हणजे यांच्यापासून आपण तयार होऊ, आपल्या आई वडिलांपासून. म्हणजे बस एक मुलगा आणि एक मुलगी दाखवून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, आता बघा काय म्हटलंय, आता तेव्हाच हे ग्रँडफादर तयार होतील ना रे बाळा. अरे लॉजिक वाली बात आहे की नाही, डोकं चालतंय की नाही, डोकं लावा फक्त. काय म्हटले, देअर आर 1 ग्रँडफादर 1 ग्रँडमदर. अच्छा, ग्रँडफादर ग्रँडमदर कसं तयार होणार, असंच तर तयार होणार ना, व्हेरी सिंपल. अच्छा, आता पुढे बघा, देअर आर 2 फादर्स अँड 2 मदर्स. काय म्हटलंय, 2 फादर्स अँड 2 मदर्स. बघा, हा याचा बाप आहे, हा याचा बाप आहे, 2 फादर. क्लिअर आहे, 2 फादर 2 मदर. ही एक आई याची, ही एक आई यांची. अच्छा, मी मुलगा मुलगी दाखवून दिलेलं आहे इथे, समजेल तुम्हाला. पुढे बघा, आता काय म्हटले, देअर आर 4 चिल्ड्रन अँड 3 ग्रँडचिल्ड्रन. ग्रँडचिल्ड्रन म्हणजे लहान, म्हणजे आता मला अजून एखादा ग्रँडचिल्ड्रन दाखवावं लागेल. तो मुलगा की मुलगी कसं कळेल, पुढे वाचा. देअर आर 4 चिल्ड्रन 4 अपत्य, 4 चिल्ड्रन आहे. 3 ग्रँडचिल्ड्रन इन फॅमिली. ग्रँड म्हणजे लहान मुलं, चिल्ड्रन तर 4 आहे, पण ग्रँडचिल्ड्रन किती आहे, 3 आहे. बघा, देअर आर 1 ब्रदर 2 सिस्टर, म्हणजे 2 सिस्टर असेल. क्लिअर आहे. 2 सन आहे. बघा आता 2 सन म्हणजे याचा मुलगा, हे 2 असतील ना, हे 2 मुलं, याचा मुलगा हा, म्हणजे 2 सन झाले. व्हेरी सिंपल. आता 2 डॉटर्स आहे, 2 डॉटर्स. बघा हे 2 डॉटर्स, हे 2 डॉटर्स. पुढे बघा, 1 फादर इन लॉ. बघा ही सून आहे, 1 फादर इन लॉ, याचा पप्पा, पण याचा कोण असेल, फादर इन लॉ, बरोबर आहे ना, सासरा, ससुर जिसे बोलते हम लोग. पुढे बघा, 1 मदर इन लॉ. बघा हिचा 1 मदर इन लॉ, 1 मदर इन लॉ, म्हणजे एक सासूबाई आहे. पुढे बघा, 1 डॉटर इन लॉ. यांची एकच डॉटर इन लॉ आहे, ही डॉटर इन लॉ आहे, यांची डॉटर इन लॉ. अरे यांचा मुलगा हा याच्याशी लग्न लावलं हिचं, मग तयार झाली 1 डॉटर इन लॉ. कळलं इथपर्यंत आय होप क्लिअर असेल. अच्छा, आता विचारलं की हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन द फॅमिली. टोटल फॅमिली किती आहे, 1 2 3 5 6 आणि 7 झाले 7. ठीक आहे, 15 22 23 24 25 उत्तर आले असेल, चुकलंय. ठीक, फक्त 7 जण होते, किती 7 जण होते फक्त, 7 मेंबर ओनली. फक्त डोकं कुठं आपल्याला लावायचं होतं, ग्रँडफादर आणि ग्रँडमदर. आणि ग्रँडफादर ग्रँडमदर कधी तयार होतील, जेव्हा यांचा एखादा प्रोडक्ट असेल आणि त्यांचा एखादा प्रोडक्ट असेल. व्हेरी सिंपल. मग आपण आधी फॅमिली डायग्राम काढून घेतल्यानंतर पुढचं कन्सेप्ट जे होते हे 1-2 ते एक्स्ट्रा लावून झाले. तो भैया एक्स्ट्रा मिर्ची मसाला इसी तरह से लगाया जाता है. आय होप हे झालं असेल, क्लिअर असेल. तो आज का सेशन जो आहे यहीं पे रोकते हैं. आणि तुम्हाला आवडलं असेल, जाता जाता फक्त सबस्क्राईब करा. अरे हा नंबर द्यायचा विसरलो ना मी तुम्हाला. ठीक आहे, नंबर घ्या, 73 लिख लो मेरे भाई. खाली व्हॉट्सअप करना है मेरे भाई, क्वेश्चनचा आन्सर फक्त व्हॉट्सअप करायचं. काय 73 78 78 8704. मेरे भाई फक्त व्हॉट्सअप करा. काही डाऊट असेल मी क्लिअर करून देईल, मला जसा वेळ भेटेल. टेन्शन घेऊ नका, बिंदास तुम्ही मला मेसेज करा, कसंही टेन्शन घेऊ नका. जाता जाता फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कंटेंट पोहोचवा. इतना अच्छा कंटेंट कोई देगा नहीं मेरे भाई. चलो.
तो रुकते हैं। थैंक यू सो मच। जय हिंद, वंदे मातरम, गुड नाइट, शबा खैर, जय हिंद, नमस्कार।